सावली काय म्हणाली आई? तुला कोणी सांगितलं मी सावलीकडे गेले होते? त्यात कळण्यासारखं काय आई? तुम्ही घरात सुद्धा नव्हतात, मीटिंगला सुद्धा गेला नाहीत ऑफिसला. मग साहजिक आहे ना सावलीकडेच गेले असणार. आई सांगा ना काय म्हणाली सावली? नकार दिलाय वाटतं. म्हणजे आई तुम्ही तिला आपल्या घरी यायला सांगितलं असेल आणि ती नाही म्हणाली असेल तर तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. कारण मी जेवढं ऐकलं ना तेवढं या घरातल्या माणसांमुळे सावलीचं मन खूप दुखावलं गेलंय. त्यामुळे ती नाही म्हणत असेल. तुम्ही ना पुन्हा एकदा छान पद्धतीने अजून तिची समजूत काढा. कारण नाही आपलं काही इम्पॉर्टंट नाही एवढं, पण सारंगला आता तिची सगळ्यात जास्त गरज आहे. सावली आली ना की सारंगला लगेच बरं वाटेल. मला काय वाटतंय तुम्ही ना जरा सारंगसाठी एकदा तिची माफीच मागा बरं, म्हणजे ती लगेच आपल्या घरी येईल. मी तिची माफी? मोनिका तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मी माफी मागू? आई पण चुकीचं काय आहे त्यात? तू तर प्लीज काही बोलूच नको अमृता. तू विसरलीस त्या पोरीने फक्त माझ्या सारंगचं नाही तुझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुझं बाळ गेलं त्या पोरीमुळे. तुझा संसार मोडला तिच्याचमुळे. माझ्या घरच्यांना त्या पोरीने खूप त्रास दिलाय. माझा जीव गेला तरी सुद्धा चालेल, पण मी माफी मागणार नाही. अच्छा म्हणजे सारंगचा जीव गेला तर चालेल? काय बोलतेस तू अमृता? कळतंय का तुला काही? आणि तुला काय वाटतं या सगळ्याचा मी विचार केला नाही? मी या सगळ्याचा विचार करूनच मग तिच्याकडे गेले. मी बोलून बघितलंय तिच्याशी. ह्या उपर तिची मर्जी. तिला यायचं असेल तर ती येईल, नाहीतर येणार नाही. मला तिची मेहरबानी नकोय. मी बघेन माझ्या लेकाला कसं बरं करायचं ते. माफी म्हणे. बबलू काका किती दिवस असंच चालणार रे? बाबा पूर्णपणे कधी बरा होणार आहे? ओय बाळा, मी पण वाट बघतोय बापा बरा व्हायचा. आता बघ मी औषध आणलीत ना, मग लवकर बरा होणार. ते थोड्या वेळात ना डॉक्टर येणारच आहे. तू डायरेक्ट विचार ना त्यांना. डॉक्टर येऊन पण काय करतील? औषधं देऊन देऊन थकले असतील ते. असं का बोलतेस? तुला माहितीये बाबाला औषधापेक्षा कोणाची जास्त गरज आहे? तो सारखं सावली टीचरचं नाव घेतोय. सावली टीचरच बाबाला बरं करू शकतात. हे मला कळतंय ओवी, पण सावली टीचर इथे येणार कशी? आणणार कसं आपण? का नाही आणणार? तुम्ही कोण बोलवत नाहीये म्हणून. आजचे दिवस मी वाट बघेन. बाबाची तब्येत सुधारली नाही तर मी स्वतः जाऊन सावली टीचरला इकडे आणेन. सावली, सावली. काय खरंच? आलो आलो आलो. ओवी, तुझी पांडुरंगाने प्रार्थना ऐकली. पावला. आलो आलो. सावली. तिने हे सगळं विसरून या घरात पुन्हा एकदा पाऊल ठेवायची तयारी दाखवली. आणि या घरात तिला मान मिळणं, सन्मानाने वागवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्लीज मला हे करू द्या. त्या दिवशी अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण होते. सगळं नीट होणार. ये.
सारंगची खोली आहे? मी काय सांगितलं होतं ग तुला? लांब राहायचं. मग चल निघ इथून. सावली तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझे पाय धरू शकतो. थांब थांब सावली तू डोळे बंद कर, तू डोळे बंद कर, डोळे बंद कर. काय नाही ना, काय नाही. असं म्हणतात ना, बाईचं सौंदर्य प्रेमात पडल्यानंतर अजूनच खुलतंय. तुमचं तर तुमच्या गालावर दिसतंय बघा. सावली, सावली. सावली, सावली.